नमस्कार मित्रांनो, यशोदा प्रबोधिनीमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आज आपण मराठी संबंधित काही क्वेश्चन घेणार आहोत आणि त्यांचे ॲनालिसिस करणार आहोत। चला तर मग सुरू करूया। आजच्या प्रीवियस इयर क्वेश्चन आहे ते जालना सिटी पोलीसला आलेले होते। चला तर मग सुरू करूया। प्रथम क्वेश्चन अशा प्रकारे आहे आपला आजचा, मॅन आणि तलवार। बघा, एक संबंधित जोडी लावायची आहे। हे काय मॅन आणि तलवार, कप आणि वशी संबंधित आहे का? बघा संबंधित आहे, पण कप बशीच्या म्हणजे कपामध्ये बशी जाते का, म्हणजे त्याचं ते साहित्य आहे का? तर नाही। ढाल आणि तलवार, बघा ढाल वेगळे असते, तलवार वेगळे असते, तर हे नाही आहे। डोके आणि शीर्षस्त्राण हे दोन्ही वेगळे। आणि भाता आणि वाघ, बघा भाता असतो आणि त्याच्यामध्ये बाण ठेवलेले असतात, जशी मॅन असते आणि त्यात तलवार ठेवलेली असते। तर याचं उत्तर काय आहे? भाता आणि बाण। काय आहे याचं उत्तर? भाता आणि बाण। चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे। मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती? बघा महाराष्ट्र शासनाने बघा मराठी भाषेचा अभिजात दर्जा मिळावा म्हणून वेगवेगळ्या समित्या नेमलेल्या आहेत। ते रिसेंटली नेमलेली समिती ते विचारत आहे आपल्याला। बघा अभिजात भाषा म्हणजे कशी अशी भाषा का जी पारंपरिकरित्या खूप वर्षापासून, हजारो वर्षापासून चालत आलेली आणि त्या हजारो वर्षापासून अस्तित्वात असणारी जी भाषा आहे तिला अभिजात भाषा दर्जा दिला जातो। जसा सध्या तमिळला दिलेला आहे, तेलुगूला दिलेला आहे, मल्याळमला दिलेला आहे, ओडिसाला दिलेला आहे, म्हणजे ओडिया भाषेला यांना दिलेला आहे। आणि आता रिसेंटली सरकारने 5 भाषांना हा दर्जा दिलेला आहे। तर जी महाराष्ट्राने मराठी भाषेला द्यावा याच्यासाठी समिती नेमली ती होती रंगनाथ पठारे समिती। आणि रंगनाथ पठारे यांच्या शिफारसीवरून, म्हणजे रंगनाथ पठारे या समितीच्या शिफारसीवरून 3 ऑक्टोबर, किती तारीख लक्षात असू द्या आपण, 3 ऑक्टोबर 2024 ला सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे। आणि त्याच्यासोबत अतिरिक्त 5 भाषांना मराठी भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे मराठी भाषेसोबत। तर लक्षात असू द्या, रंगनाथ पठारे ही ती समिती आहे। चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे। बघा समोरचा क्वेश्चन अशा प्रकारे आहे, मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखली जाते? बघा मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखली जाते? बघा वर्णमाला लिपी ही कोणत्याही प्रकारची अशी लिपी नाही आहे। आदर्श लिपी आहे पण ही मराठी नाही आहे। देवनागरी लिपी, बघा आपण जेवढाही समजा हिंदी झाली, मराठी झाली, गुजराती झाली, बंगाली झाली, या सगळ्या देवनागरी लिपी आहेत। तर ही कोणती आहे? देवनागरी लिपी आहे मराठी। आणि आपण मराठी लिपीलाच एक तोडकी मुडकी लिपी असायची पहिले, तिला बाळाबोध लिपी म्हणायचो। तर मराठी भाषा लिपीस बाळाबोध आणि देवनागरी लिपी असे दोन्ही म्हणतात। तर हे ऑप्शन कोणते? देवनागरी आणि बाळाबोध। तर हे ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 2 ब आणि क। चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे। क्ष व ज्ञ या वर्णास वर्णमालेत स्थान देणारे कोण? बघा तुम्हाला 1-2 सेकंडचा वेळ देतो, तेवढ्या वेळात तुम्ही याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करा कमेंट बॉक्समध्ये। क्ष व ज्ञ या वर्णास वर्णमालेत स्थान देणारे कोण? बघा दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी स्थान दिले होते का? तर नाही, त्यांनी त्यांना स्वातंत्र्य मानले होते। दामले यांनी दिले होते का? नाही। चिपळूणकर यांनी दिले होते का? नाही। तर त्यांना स्थान दिले होते क्ष व ज्ञ यांना वर्णमालेमध्ये सबनीस यांनी सर्वप्रथम त्यांचा वर्णमालेमध्ये समावेश केला होता। क्ष आणि ज्ञ यांचा कोणी केला होता? सबनीस यांनी। चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे। जनाबाई या शब्दातील ज चा उच्चार कोणता आहे? समजा किंवा टिंबटिंब कोणता आहे? जनाबाई। बघा हे काय आहे? जनाबाई आहे, जनाबाई। काय? जनाबाई। 2 प्रकार असते, ही एक जनाबाई असते आणि ही एक जनाबाई असते। बघा दोन्ही जनाबाई लक्षात असू द्या। 1 सेकंड। एक ती जनाबाई आहे आणि एक ही जनाबाई आहे। कोणती? याच्यामध्ये काय येतोय? ही ज येतोय, ज। ही जनाबाई आणि ही जनाबाई। तर ही जनाबाई आहे दंत तालव्य। काय आहे? दंत तालव्य। ज्यावेळेस ही समजा ज मध्ये कोणत्याही याचा समावेश नसतो, च छ ज झ, कोणता? च छ ज झ या शब्दांच्या याच्यामध्ये याचा उच्चार होत नाही, त्यावेळेस ते दंत तालव्य असतात। आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस याचा उच्चार होतो तर ते तालव्य असतात। काय असतात? तालव्य। बघा दोन्ही शब्द लक्षात असू द्या, जर त्या ज चा उच्चार झाला तर ते तालव्य असणार आणि त्यात जर ज चा असला तर दंत तालव्य असणार। आणि शब्द कोणते कोणते? एक आहे ज, एक आहे झ, एक आहे च आणि एक आहे छ। हे 4 शब्द लक्षात असू द्या। यांच्यासोबत जर याचा उच्चारण झाला तर ते होतात तालव्य आणि जचा उच्चार नसला म्हणजे याचा उच्चार जर नसला तर ते असतात दंत तालव्य। चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालू आहे।
देवालय या शब्दात कोणत्या संधीचे उदाहरण दिले बघा, कोणत्या संधीचे उदाहरण दिले. संधी चॅप्टर तुम्हाला माहित असेल, म्हणजे दोन शब्द एकत्र येऊन एक वेगळा शब्द तयार करतात, त्याला संधी असते म्हणतात. आणि याच्यामध्ये संधी कोणती बघा, देवालय. बघा याची फोड करा आपण, पहिले याची फोड करू आपण. देवालय काय असतात बघा, देवालयाची फोड करतोय आपण. हे झाले आपले देव आणि हा झाला आपला आलय. ही त्याची फोड आहे, काय, देव प्लस आलय. आता कोणती संधी दिसते तुम्हाला याच्यामध्ये बघा, हा व आहे आणि हा आय. काय होतंय दोघांचं, देवालयचं, तर हे व म्हणजे हे अक्ष आणि हे आलय, तर दोघांची काय होतीये, स्वर संधी होतीये. कोणती होती, स्वर संधी. देव पदक अधिक आलय, काय आहे, स्वर संधी आहे. देव अधिक आलय म्हणजे ही स्वर संधी आहे. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे. तुला हवे ते तू घे या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचे सर्वनाम आले बघा. 9 प्रकारचे सर्वनाम असतात, त्यापैकी या वाक्यात कोणते आलेले आहेत बघा. तुला हवे ते तू घे, काय, तुला हवे तू ते घे या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचे सर्वनाम आले बघा. याच्यामध्ये एक अक्षर विलुप्त आहे बघा, ते एक अक्षर मी याच्यामध्ये जोडण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, हा अक्षर त्याच्यामध्ये विलुप्त आहे. जे तुला हवे ते तू घे बघा, जे तुला हवे ते घे. दिसतोय की तुम्हाला संबंध दिसतोय का दोन वाक्यांचा, तर ही कोणत्या सर्वनामामध्ये येतात, तर येतात संबंधी सर्वनामामध्ये. कधी कधी एखादं अक्षर हे विलुप्त असतं वाक्यामध्ये, ते तुम्हाला स्वतः कळून घ्यायचं असतं. तर हे जे तुला हवे ते तू घे, ते काय, संबंधी सर्वनाम आहेत. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे. पित्त झाल्यामुळे त्याला आज मळमळते, काय होते, त्याला मळमळते. या क्रियापदाकडे लक्ष असू द्या तुम्ही. पित्त झाल्यामुळे त्याला आज मळमळते, हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे बघा. हे जे मळमळते, हे गडगडते, उजाडले, सांजावले, हे जे शब्द येतात, गडगडते, मळमळते, सांजावले, उजाडले, हे सगळे शब्द असतात भावकर्तृक क्रियापदाचे. कशाचे असतात, भाव. ते भाव दर्शवतात. सांजावले म्हणजे काय झालं, संध्याकाळ झाली आहे. मळमळते म्हणजे काय झालं का, तर तो भाव दर्शवते का त्याला मळमळ होतीये. आणि उजाडले म्हणजे काय असतं का, आता दिवस निघलाय म्हणजे उजाडलाय, उजेडा पडतोय आता, म्हणजे त्याचा एक भाव घ्यायचा असतो. आणि त्या शब्दामध्ये जो भाव लपलेला असतो त्याला म्हणतात भावकर्तृक क्रियापद. चला तर मग तुम्हाला हे समजलं असेल. समोरच्या क्वेश्चनकडे चालू आहे. अहो, अब, आ, बापरे, आहा, अरिक्षा, ही कोणती अव्यय आहे बघा. ही अव्यय दर्शवली गेलेली आहे. अहो, अब, अ, बापरे आणि आहा, ही कोणत्या प्रकारची अव्यय आहे बघा. तुम्ही कधी म्हणतात, समजा एकदम जर तुम्हाला एखादी गोष्ट हे वाटली, समजा एखादी गोष्ट सांगली, काय झालं तुम्हाला, जर सांगितलं अरे तो तिथे पाण्यात पडला, खरंच, अरे बाप. आणि जर तुम्ही आज सांगितलं, समजा एखादी गोष्ट वाढून सांगतोय तुम्हाला, त्याचा तुम्हाला एकदम आश्चर्यासारखा धक्का बसतोय. समजा जर एखादी गोष्ट तुम्हाला सांगतोय का, अरे मी तिकडे गेलो होतो आणि मी असं केलं, मग तुम्ही म्हणतात अरेच्छा, असं का, अरे बापरे, असं केलं तू. मग आपण ज्यावेळेस ते आश्चर्य दाखवतात का, तर त्याचा हा वय कशा त्याचा आश्चर्य. म्हणजे एखादी गोष्ट जर तुम्हाला एखादी वडून चढून सांगतोय आणि तुम्हाला तो ऐकून असं एकदम आश्चर्य होतंय त्या गोष्टीचा, तर तो येतो आश्चर्यदर्शकमध्ये. चला तर मग जसं तुम्ही समजा एक इव्हिनिंगला मॅच झाली होती काल, आपण जर कधी म्हटलं अरे काल शुभ आपला जो हा होता अभिषेक शर्मा, त्याने काय फास्ट शतक मारलं, अरे बापरे काय खेळला तो, म्हणजे आपण काय आश्चर्य दाखवलं त्याच्या खेळण्याबद्दल. तर हे काय झालं, आश्चर्यकारक अव्यय. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे. हा समोरचा क्वेश्चन आहे आपला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मनापासून शिकवावे या वाक्याचा प्रयोग ओळखा बघा. प्रयोग ओळखायचा आहे तुम्हाला. आता प्रयोग ओळखण्यासाठी तुम्हाला काय माहीत असायला हवं, तिथं कर्ता माहीत असायला हवा, कर्म माहीत असायला हवं बघा. इथे तुम्ही पहिले कर्ता बघा. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मनापासून शिकवावे बघा. शिकवणारे कोण कोण आहे, शिक्षक. शिक्षकाला प्रत्यय लागलाय म्हणजे हा कर्तरी प्रयोग नाहीये. आणि विद्यार्थ्यांना कोणाला शिकवताय, विद्यार्थ्यांना. तर बघा विद्यार्थ्यांना काय लागलाय, इथे पण हे लागलाय, तर हे काय कर्मणी प्रयोग पण नाहीये. जिथं कर्ता आणि कर्म आहे दोघांना प्रयोग असतो आणि त्यांचा क्रियापद तृतीय पुरुषी नपुसकलिंगी असतं, त्यावेळेस तो प्रयोग असतो भावे प्रयोग. पण हा कोणता भावे आहे बघा, त्याच्यामध्ये जर कधी त्यांना कर्म दाखवलेले असेल, कर्म जर दाखवले तर तो भावे कोणता असतो, सकर्मक भावे असतो. आणि जिथे कर्म नसतो तो असतो अकर्मक भावे असतो. तर हे कोणतं आहे आपलं, सकर्मक भावे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मनापासून शिकवावे बघा. कर्त्याला पण प्रत्यय लागले आणि कर्माला पण प्रत्यय लागले म्हणून हे भावे. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे. बाबा अडकित्ता घेऊन सुपारी कातरत होते बघ. काय करत होते,
सुपारी कातरत होते. या वाक्यातील परभाषी बघा, जे दुसऱ्या भाषेतून मराठीमध्ये आलेले शब्द आहे त्यांना परभाषी शब्द असे म्हणतात. तर याच्यातला परभाषी शब्द कोणता आहे? बाबा अडकित्ता घेऊन सुपारी कातरत होते. कोणता आहे बघा? दोन शब्दात तुमचं सगळ्यात जास्त ध्यान जाईल. एक जाईल अडकित्त्यावर आणि एक जाईल सुपारीवर. पण यातला परभाषी कोणता आहे? तर तो परभाषी आहे अडकित्ता. अडकित्ता हा शब्द परभाषी आहे. कोणता आहे? अडकित्ता हा शब्द परभाषी आहे. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालू आहे. पुढीलपैकी अभ्यस्त शब्द कोणता? बघा, अभ्यस्त शब्द म्हणजे काय असतो ते समजून घ्या तुम्ही. पुढीलपैकी अभ्यस्त शब्द, बघा दोन शब्दांचं उच्चारण लगट येतोय आणि त्याची क्रिया प्रतिक्रिया परत परत होतीये. समजा लिंबू टिंबू, आंबट चिंबट, हे जे शब्द असतात समजा प्रत्येक याची प्रतिक्रिया परत होते. हे आंबट चिंबट हे अंश अर्ध अभ्यस्त आहे, पण हा अभ्यस्तामध्ये येतो. तर हा येतो आंबट चिंबट. आणि बाणी असे हे शब्द असतात जे दोन शब्द एकमेकाला जोडून येतात, तर ते अभ्यस्त शब्द असतात. अल्लम टल्लम हे पण अभ्यस्त शब्द आहेत. चला तर मग समोरच्या क्वेश्चन कसं चालू आहे. मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू. या ओळीतील मऊ मेनासू याचा धन्व्य अर्थ काय? बघा, धन्व्य अर्थ काय हे तुम्हाला समजणं लक्षात आहे. तुम्ही 3 शब्द ऐकले असेल बघा किती वेळेस पुस्तक वाचता वेळेस. एक लक्षणा, व्यंजना आणि अभिधा. याच्यातले 3 शब्द तुम्ही ऐकले असाल, लक्षणा, अभिधा आणि व्यंजना. त्यातलं त्यांनी धन्व्य अर्थ विचारलाय. तर धन्व्य अर्थ म्हणजे काय? त्यातलं बघा, जी व्यंजना असते का व्यंजना, त्याला धन्व्य अर्थ असे म्हणतात. काय असतात? व्यंजनालाच धन्व्य अर्थ किंवा व्यंगार्थ असे म्हणतात. धन्व्य अर्थ म्हणजे व्यंजना. काय असतं ते? व्यंजना किंवा व्यंग्यार्थ. एक तर व्यंग्यार्थ किंवा व्यंजना हे धन्व्य अर्थच असतात. आणि याची व्याख्या कशा प्रकारे बघा, मूळ अर्थाला म्हणजे मूळ अर्थ काय आहे? मऊ मेनास आम्ही विष्णू कठीण वज्रास भेदू, हे त्याचं मूळ आहे. मूळ अर्थास बाधा न आणता, मूळ अर्थास बाधा न आणता अर्थ व्यक्त करणाऱ्या, म्हणजे जरासा अर्थ त्याचा जो दुसरा अर्थ व्यक्त होतो, समजा मूळ अर्थाला बाधा न आणता अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची शक्ती असते, तिला व्यंजना म्हणतात. व्यंग्यार्थ किंवा धन्व्यार्थ हे तिन्ही शब्दाच्यासाठी. तर त्याला म्हणतात बघा, आपण जर कधी समजा मऊ मेनास आम्ही विष्णू दास कठीण वज्रास भेदू म्हणजे काय आहे? आम्ही एकदम प्रेमळ स्वभावाने येणे वापरू आणि जे विष्णुदासाचे कठीण वज्र आहे त्या वज्रासे भेदू. कशाने भेदू? प्रेमाने भेदू आणि दयाळू वृत्तीने भेदू. तर याचा बघा, याच्या अर्थातही बदल होत नाहीये आणि याचा दुसरा अर्थ पण निघतोय. तर त्याचा काय येतं? प्रेमळ किंवा दयाळू, हे त्याचा आन्सर आहे. काय आन्सर त्याचं? प्रेमळ किंवा दयाळू. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे. मराठी शब्दातील अकारांत पूर्वीचे इकार व उकार, हे बघा, जे मराठी शब्दात इकार व उकार असतात ते काय असतात? अकारांत पूर्वीचे. बघा, ई ला अ लागलं, ई प्लस अ, तर हे काय होतं? ई. उ प्लस, बघा, उ प्लस अ, तर हे काय होतं? उ. बघा, यांचे जे शब्द त्याच्यावर लक्ष असू द्या. अपूर्वीचे म्हणजे मराठी शब्दातील अकारांत पूर्वीचे इकार व उकार काय असतात? हे असतात बघा दीर्घ. बघा कशा प्रकारे दीर्घ असतात ते समजून घ्या. हे त्याच्या अगोदर ज्यावेळेस ते समजा कोणताही जो ऱ्हस्व स्वर आहे, समजा अ ई आ, हे त्याला लागल्यावर तो लगेच दीर्घात त्याचे रूपांतर होते, तर तो कोणता असतो? दीर्घ असतो. चला तर मग समोरच्याकडे. आता हे शुद्ध लेखनाशी संबंधित आहे. शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा. बघा, अचूक शब्द ओळखा. काय आहे? परीक्षा. आता तुम्ही परीक्षेला आलेला, तर परीक्षा कसा लिहिशाल तुम्ही? असा लिहिशाल का 1 नंबरला पहिली विलांटी? नाही. असा परीक्षा अशी येते का? तर ही तर बिलकुल येत नाही. परीक्षा येते का? तर नाही. तर उरलं काय? ही आपली परीक्षा. म्हणजे परीक्षाला र ला दुसरी विलांटी असते. कोणती असते? दुसरी विलांटी असते. ही आहे परीक्षा. हा अचूक शब्द आहे. चला तर मग समोरच्या शब्दाकडे. उंटांचा काय असतो? बघा, यांनी तुम्हाला काय दिलंय? समजा एक तुम्ही चाबीचा जसा गुच्छा असतो, जसं एक घासाची पेंडी असते, तसं उंटांचा काय असतो? तर उंटांचा असतो तांडा. काय असतो? तांडा. म्हणजे खूप सारे उंट एकत्र येत आहे आणि त्याच्या समूहदर्शक शब्दाला हा नाव दिला जातो. तर हे तर समूहदर्शक शब्द विचारण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला, तर तो काय आहे? तांडा. उंटांचा काय आहे? तांडा. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे. म्हण दिलेली आहे तुम्हाला समोरची, त्या म्हणीचा अर्थ समजायचा आहे तुम्हाला. वासरात लंगडी गाय शहाणी. बघा काय सांगितलंय त्यांनी? वासरात लंगडी गाय शहाणी. म्हणजे याचा म्हणीचा अर्थ काय? तो वासरात म्हणजे काय? म्हणजे लहान लहान लेकर आहेत समजा,
आपले वासरा म्हणजे बारीक बारीक शेत, आणि तिथे एक मोठी शहाणी गाय. म्हणजे समजून घेण्याचं समजलं तुम्हाला, खूप साऱ्या मुली आहेत आणि त्या मुलींमध्ये बघा खूप साऱ्या मुली आहेत आणि त्या मुली आहेत 5वी 6वी 7वीच्या, आणि एक पोरगी आपली पोलीस भरती करणारी, किंवा समजा धरून घ्या पोलीस भरती करणारी मोठी पोरगी आपली 12वी 13वीची, आणि या लहान लहान पोरी, या लहान पोरीत एखादी पोलीस भरती करणारी मोठी पोरगी आली, ती कसं शहाणपणा शिकवते त्यांना. म्हणजे तिला काही माहीत काही नसतं पण एक्स्ट्राच्या गोष्टी सांगणार त्यांना. म्हणजे काय झालं इथं, वासरात लंगडी गाय शहाणी. तर कोणता इथे मग मूर्ख माणसात अल्प ज्ञान असणारे श्रेष्ठ असतात. काय याचं असतात, मूर्ख माणसात अल्प ज्ञान असणारे श्रेष्ठ असतात. म्हणजे लहान लहान लेकर म्हणजे ते मूर्खासारखेच झाले, आणि हे अल्पज्ञानी तिथं गेलं, त्यांना शिकवते धडे. हे काय, मूर्ख माणसात अल्पज्ञान असणारे शेडे. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे. विरुद्धार्थी शब्दात खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. बघा 4 ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला विरुद्धार्थी शब्दात, आणि खालीलपैकी चुकीची जोडी शोधायची आहे. काय, एक देव दानव, खेद हर्ष, सबल दुर्बल आणि घट साधन. बघा देव दानव बरोबर आहे, चुकीची जोडी. खेद झाला तुम्हाला आणि मग नंतर हर्ष होतो त्याचा विरुद्धार्थी, तर ही जोडी बरोबर आहे. एक सबल असतो आणि एक दुर्बल असतो, तर हेही बरोबर आहे. आणि चौथा ऑप्शन दिलाय तुम्हाला घर सदन, तर हे चुकीचं आहे. ही समानार्थी शब्द आहे. तुम्हाला घर किंवा बेघर द्यायला पाहिजे, किंवा घर किंवा तो फुटपाथवर वगैरे राहतो अशा तिचं विरुद्धार्थी शब्द आहे. पण घर सदन नाही आहेत, हे समानार्थी शब्द आहे. तर याचा आन्सर काय आहे, घर आणि सदन हे त्याचा आन्सर आहे, लक्षात असू द्या. ही चुकीची जोडी आहे. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे. भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला. बघा आपल्याकडे जे भारुडं म्हणल्या जातात, म्हणजे अभंग असतो मग त्याच्यानंतर भारूड येतो, तर भारुडाचा जो प्रचार आहे, रचना प्रकार आहे, तो कोणी रूढ केला. बघा आपले खूप मोठे संत होऊन गेलेत मराठवाड्यातले पैठणमध्ये ते संत होऊन गेले, त्यांचं नाव आहे संत एकनाथ. संत एकनाथांनी भारुडामार्फत एक वारकरी संप्रदाय रुजवण्याचा प्रयत्न केला. कोण आहेत ते, संत एकनाथ. भागवतची रचना ही संत एकनाथ यांनीच केलेली आहे. कशाची, भागवतची रचना ही त्यांनीच केलेली आहे. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे. अधोरेखित शब्दाची कारक विभक्ती. काय ओळखायचं तुम्हाला, कारक विभक्ती ओळखायची आहे. बघा कारक विभक्ती काय आहे, बघा अधोरेखित शब्दाची कारक विभक्ती ओळखायची आहे. तर प्रथमा द्वितीया तृतीया वगैरे जे तुमचं असतं तीच कारक विभक्ती आहे. बघा इथं काय, बरं ओळखा बरं, मधु मागे फिरला. बघा मधुला कोणत्याही प्रकारचा प्रत्यय लागलाय का, तर ते द्वितीय नाही आहे. कोणतं तृतीय दिसते का, नाही. संबोधन करते का, नाही. मधु काय आहे, त्याचं एकटा उभा आहे, तिथे एकटा मधु उभा आहे, त्याला कोणताही प्रत्यय नाही, तर ते काय आलं, प्रथमा. कोणती कारक विभक्ती येई, प्रथमा कारक विभक्ती येई. कोणत्याही प्रकारचा प्रत्यय नाही, काही नाही, एकूणताही उभा आहे तिथे मधु आपला, तर ही आली प्रथमा विभक्ती. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे. काळाचे मुख्य प्रकार किती आहे. बघा काळाचे मुख्य प्रकार किती आहे. बघा आजकाल तुमचं इंस्टाग्रामवर एक गाणं चालत असेल, भूत सीखने का मौका है, भविष्य उम्मीदों की नौका है. काय असतं हे, भूत भविष्य वर्तमान 3 गोष्टी येतात. कोणत्या येतात, 3. भूत सीखने का मौका है, भविष्य उम्मीदों की मौका है. बघा ते तुम्ही गाणं ऐकताय सध्या इंस्टावर, तसं सेम तसं आहे. आपले काय हे 3 आहेत, भूत वर्तमान आणि भविष्य. हे मुख्य प्रकार आहेत त्याचे काळाचे. कोणते, 3 मुख्य प्रकार. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे. अकरण रूपी वाक्य म्हणजे कोणत्या प्रकारचे वाक्य असतात. बघा अकरण रूपी वाक्य म्हणजे कोणत्या प्रकारचे वाक्य असतात. बघा अकरण रूपी म्हणजे ज्याच्यामधून काय असतो, नकार दर्शवला जातो, असे अकरण म्हणजे त्याच्यात कोणत्याही प्रकारचा होकारार्थ नाही, तर ते कोणते आहेत, नकारार्थी वाक्य आहेत. म्हणजे अकरण रूपी वाक्य कोणते आहेत, तर नकारार्थी वाक्य आहेत. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे. शारदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो या वाक्यातील अधोरेखित शब्द ओळखा. बघा तुम्हाला काय ओळखायचं आहे, याच्यामध्ये उद्देश आहे का, उद्देश विस्तार आहे, विधेय का विधेय विस्तार आहे. पहिले तुम्ही काय करा, क्रियापदाला प्रश्न विचारा. क्रियापदाला प्रश्न कशा प्रकारे विचारायचा, पहिले का बघा शरदच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो, तर कोण मोहक दिसतोय, गुलमोहर, तर हा गुलमोहर झाला कर्ता. आता दुसरा प्रश्न विचारा त्याला, तो कोठे दिसतो, कसा दिसतो आणि केव्हा दिसतो. बघा यांनी काय दिलंय, कोठे दिसतो, तो शरदच्या चांदण्यात दिसतो. म्हणजे कोठे केव्हा कसे असं ज्यावेळेस तुम्ही क्रियापदाला विचारशाल आणि ज्यावेळेस त्याचा आन्सर येईल, तर ते येतं विधेय विस्तार. काय येतं ते, विधेय विस्तार. कारण का क्रियापद काय असतो, विधेय असतो, आणि विधेयला विचारलेला जो प्रश्न असतो त्याचा तो विस्तार असतो. मग कसा दिसतो तो, आणि कुठे दिसतो, शरदच्या चांदण्यात दिसतो, आणि कसा दिसतो, मोहक दिसतो. कळालं का तुम्हाला याच्याबद्दल. चला तर मग विधेय विस्तार त्याचा आन्सर आहे. चला तर समोरच्या क्वेश्चनकडे चालूया. वाटेला जाणे या शब्दाच्या खालीलपैकी योग्य अर्थ कोणता. बघा वाटेला जाणे, बघा एखादा व्यक्ती जर समजा एखादा व्यवस्थित आहे, किंवा तुम्ही एखादा लेखन करताय किंवा एखादा पेपर सोडताय, तुमच्या बाजूला समजा तुम्ही रीडिंगमध्ये बसले असतात, अचानकच तुम्हाला हटकून तुम्हाला टच करणार, हटकून तुम्हाला छेडणार पेपर सोडता वेळेस, तुम्हाला त्रास देणार बाजूला, तर त्याला काय म्हणतो आपण, का रे भाऊ का नांदी लागतोय माझ्या, का खोडी काढतोय माझी, तर काय येतं याचं, खोडी काढणे.
म्हणजे उगाच त्रास देतो शेजारचा एखादा आपल्याला बिळजोबरी. आपला व्यवस्थित अभ्यास चालून त्याचं उगाच मध्येच एखादी रील दाखवणार, म्हणजे बघ बघ हे कसं आहे, काय बघ हे काय वाटेला जाण्याचं काय आलं, खोटी काढणे झालं. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालू आहे. हा आपला शेवटचा क्वेश्चन आहे. वाक्य पूर्ण करा. वाहन चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना. काय झालं? वाहन चालकाच्या प्रसंगावधानामुळे काय झालं? टाळली का ती घटना? वाचली का? म्हणजे मी प्रसंगावधानामुळे मी वाचले असं होईल का? नाही. तर हे वाक्य काही व्यवस्थित दिसणार नाही. तर त्याने टाळली ती घटना असं होणार आहे का? तर नाही. तर ते टळून गेलेली आहे. काय झालं ते? वाक्य कशा प्रकारे पूर्ण होईल? वाहन चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली, ती आता झालेली आहे, टळून गेलेली आहे ती. चला तर मग कसा वाटला तुम्हाला आजचा पेपर? आजच्या पेपरबद्दल कोणत्याही प्रकारचे तुमचे डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. आणि कोणताही तुम्हाला विचारायचं असेल किंवा समोर कोणत्या याच्यावर घ्यायचे तर तेही तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळू शकतात. म्हणजे कोणत्या प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला हवे आहेत, कोणत्या बेसिकवर हवे आहेत, कोणत्या टॉपिकवर हवे आहेत तर ते तुम्ही आम्हाला कळू शकतात. चला तर मग धन्यवाद.